प्रकारची झाडी ही असतातच, पण त्या झाडांचे पानांचा फुलांचा वापर न करता फक्त आंब्याच्या झाडाचा वापर का करतात? नमस्कार, मी ज्योती. तुम्ही पाहत आहात श्रीशा स्पेशल. श्रीशा स्पेशलमध्ये मी तुमचं आणखी एकदा मनापासून स्वागत करते. तर या व्हिडिओमध्ये आज आपण आंब्याचा पानांचा तोरण 2 पद्धतीने बघणार आहोत आणि सणासुदीला आंब्याचा पानांचा तोरणच का वापरतात याची थोडी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा. खूप जणांना आंब्याचं पानाचं तोरण कसं करायचं हे माहीत असेलच, पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी किंवा या व्हिडिओमध्ये आज मी 2 पद्धतीने आंब्याचं पानांचं तोरण कसं करणार हे सांगणार आहे. अगोदर आंब्याची पानं हे मी तोडून आणलेली आहेत आणि ती स्वच्छ असे धुवून घेतलेली आहेत. त्यासोबत लागेल आपल्याला सुई दोरा, हळदी कुंकू आणि आपण उदबत्ती वापरून जी खाली कांड्या उरलेल्या असतात त्या कांड्या वापरणार आहोत. आता मी येथे आंब्याची पानं घेतलेली आहेत, तर ती 2 पद्धतीने मी तुम्हाला फोल्ड करून दाखवणार आहे. खूप इझी आणि सोपी पद्धत आहे ती. पहिल्यांदा येथे मी एक पान घेतलेलं आहे, त्याचं देठ कापून घेत आहे. पानाचा वरचा थोडासा भाग बॅकच्या साईडला फोल्ड करून उदबत्तीची जी काडी आहे त्याला तिथे फिक्स करून घेत आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने. ही झाली पान फोल्ड करण्याची पहिली पद्धत. आता ही दुसरी पद्धत. आंब्याचं पान आपल्याला घ्यायचं आहे, पण त्याचा जो देठ आहे तो देठ कट न करता तो देठ पानाच्या मागच्या साईडनं पानामध्ये घुसवून घ्यायचा आहे. म्हणजे अशा प्रकारे पानाचा एक आकार होईल. अशा दोन्ही पद्धतीने फोल्ड करून तुम्ही आंब्याच्या पानाचं तोरण हे करू शकता. तोरण ही केवळ प्रवेशद्वाराची सजावट नसून ती एक भारतीय परंपरा आहे. तोरण लावण्यामागे खूप उद्देश असतात. घरात सुख समृद्धी यावी, पॉझिटिव्ह एनर्जी यावी, वाईट शक्तींना घरात प्रवेश करू नये म्हणून आपण घराच्या मुख्य दरवाजाला तोरण बांधतो. ही परंपरा आजही पाळली जाते. आंब्याची पाने, झेंडूची फुले याचं तोरण बनवताना पानांचा हिरवा रंग हा शांत प्रभाव निर्माण करणारा असतो. त्यामुळे आपले घर चिंता आणि तणावापासून मुक्त होते. केसरी रंगाची झेंडूची फुले ही शुद्धतेचे प्रतीक आहे आणि हा रंग अग्नी तत्वाचे प्रतिनिधित्व करतो. पिवळ्या रंगाची झेंडूची फुले ही प्रगती आणि सुसंवादाचे प्रतीक आहे असे मानले जाते. तर पांढऱ्या रंगाची फुले ही शांतता, शुद्धता, स्वच्छता याचे प्रतीक आहे. लाल हा तर शक्तीचा प्रतीक आहे. आपल्या संस्कृतीमध्ये लाल हा सर्वात शुभ रंग मानला जातो आणि पूजा, सण, वार इत्यादीमध्ये लाल रंग तर वापरला जातोच. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही पाने फोल्ड करून घेऊ शकता. आता आपण येथे सर्व पानं हे फोल्ड करून घेतलेली आहेत. असे मानले जाते की सकारात्मकता आकर्षित करतात आणि नकारात्मक भावना हे दूर करतात. आजही सणावाराला आपण पारंपरिक पद्धतीने लग्नाच्या दिवशी, गृहप्रवेशाच्या दिवशी, दिवाळीला, पाडव्याला, दसऱ्याला आंब्याचा पानाचा तोरण लावतो. पुढे लागणार आहे आपल्याला सुई दोरा. आपला जो मेन दोरा आहे त्याची रुंदी जेवढी आहे त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त दोरा घेऊन त्या दोऱ्यामध्ये आपल्याला हे आंब्याची पानं ही ओवून घ्यायची आहे. दोन्ही प्रकारे आंब्याची पानं केला फरक एवढाच असतो. हे जे आपण काडी लावून घेतलेले आहे ते पानं एकदम फिट बसतात आणि ही जी फक्त देठ घुसून घेतलेली आहेत ही पाने थोडीशी लूजसर बसतात. एवढंच फरक आहे. घराचा मेन दरवाजा पाहूनच लक्ष्मी घरात येते असं म्हणलं जातं. आपल्या घरात लक्ष्मी नांदावी, लक्ष्मीचा आशीर्वाद असावा, जी आपल्या घराची जी शोभा आहे ते मेन दरवाजावरूनच समजते. म्हणून आपण सणासुदीला मेन दरवाजाला, मेन डोरला हे तोरण बांधतो. आंब्याच्या पानाची ही जी शोभा आहे ते कोणत्याही प्रकारच्या प्लास्टिकच्या, फायबरच्या किंवा कापडाच्या तोरणला नाही. वर्षभर प्लास्टिकचे, फायबरचे किंवा कापडाचे तोरण घातलं तरीसुद्धाही चालेल, पण सणासुदीच्या दिवशी गुढीपाडवा, दसरा, दिवाळी वेगवेगळ्या प्रकारचे जे सण येतात त्या सणासुदीच्या दिवशी मेन डोअरला आंब्याच्या पानाचा तोरणच करून वापरा. प्रत्येक पान ओवून आपण आता छान असं तोरण तयार करून घेतलेलं आहे. प्रत्येक पानाला आपण आता हळदी कुंकू लावून घेणार आहोत. या तोरणामध्ये तुम्ही झेंडूच्या पानाचा उपयोगसुद्धाही करू शकता, पण आता माझ्याकडे येथे झेंडूची फुलं नाही आहेत म्हणून मी तुम्हाला येथे फक्त आंब्याच्या पानांचा तोरण करून दाखवत आहे. अशा पद्धतीने तोरण केलं तरीसुद्धाही चालेल. पानाला मी अगोदर हळदी कुंकू ओलं करून प्रत्येक पानाला हळदी कुंकू लावून घेत आहे. त्यानंतर त्याच्यावर कोरडं हळदी कुंकू लावून घेत आहे.
लाल हा शुभ रंग मानला जातो, पिवळा तर हा प्रगतीचा प्रतीकच आहे। अशा खूप प्रकारचे फायदे ह्या आंब्याच्या तोरणामुळे आपल्याला मिळते। म्हणूनच अगोदरच्या लोकांनी सगळ्यांनाच परवडेल आणि सगळ्यांनाच अवेलेबल होईल अशा पद्धतीने ही परंपरा त्यांनी केलेली आहे। तीच परंपरा आपण पुढे चालू ठेवणार आहोत। याच दृष्टीने आंब्याचं पानाचं तोरण हे आपण मेन डोअरला, घराच्या मुख्य दरवाजाला बांधतो। साधं, सिंपल आणि दिसायला एकदम गोड हे तोरण तयार झालेलं आहे। हे तोरण मी आता तुम्हाला दरवाजाला लावून दाखवते। आंब्याचं पान हे एक असं पान आहे की ते झाडावरून तोडल्यापासून ते पूर्ण सुकेपर्यंत किंवा पूर्ण वाळेपर्यंत त्यातून कार्बन डायऑक्साईडपासून ऑक्सिजन तयार होतं। म्हणून कोणत्याही सणासुदीला, समारंभांना तोरण म्हणून आंब्याच्या पानाचाच वापर करतात। हे पान पूर्ण सुकेपर्यंत ऑक्सिजन देतं म्हणून। अशा वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये जर इंटरेस्ट असेल तर प्लीज श्रीशा स्पेशलला सबस्क्राईब करा, हीच विनंती। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद। तर पुन्हा भेटूया अशाच छानशा व्हिडिओमध्ये।